आपण जाऊयात पुढच्या खेळाकडे. खरं तर संगीत खुर्ची हा खेळ खूप सगळेजण खेळलेले आहेत, पण आज ही संगीत खुर्ची वेगळ्या पद्धतीनं होणार आहे. तुमच्यातली महिला जर टिकली तर तुम्हाला 5 रन मिळतील, त्यांच्यातली महिला टिकली तर त्यांना 5 रन मिळतील. आणा खुर्च्या. सुरुवात करूया. फायनल खेळ आहे क्रिकेटचा. तुमच्याकडे आता 12 रन्स आहेत आणि तुमच्याकडे 2च आहेत, कारण तुम्ही फक्त एकाच प्रश्नोत्तराच्या राऊंडमध्ये तुम्ही एकदा जिंकलात. दोन्ही खेळ तुम्हाला सोडावे लागले होते. आता असं आहे, इथे जॅकपॉट लागू शकतो, इकडे कुणी जिंकू शकता कदाचित. बघा काय करायचं, बॉलिंग करायची आहे तुम्हाला. 1 टप्पा नेमबाजी बघायची. ते जे 2 स्टंप आहेत ज्यातला व्हाईट लाईट आहे बाजूबाजूला, त्यातला जर एक उडाला कुठलाही तर डायरेक्टली 10 रन आहेत, आणि मधला स्टंप उडाला तर डायरेक्टली तुम्हाला मिळणार आहेत 20 गुण. आणि दोन्हीही टीमला 1-1च ओव्हर खेळायला मिळणार आहे. तुम्ही असंही करू शकता, ते 6 चेंडू वाटून घेऊ शकता. तर सुरुवात करूयात. 12 मध्ये टीम बसली, तुम्ही ठरवा काय करायचं. या सर, पण ते चेंडू केवढे गेले म्हणजे मागे. तुम्ही करा ना विकेट किपरिंग. काय काम, उठा. मी जाऊ. हा जावा जावा जा जा. नाहीतरी ते अनधिकृत बांधकाम कधीतरी पडलं पाहिजे ना. करा करा करा. जाऊ मी सरपंच. तर नियम हाच आहे, डायरेक्ट थ्रो करायचा नाही. 1 टप्पा गेलाच पाहिजे. डायरेक्ट थ्रो केलात तर काही उपयोग नाही, जरी स्टंप पडला तरी. 6च चेंडू आहेत, विचार करून खेळा. आणि सुरू. 1 गेला, विचार करा. 1 वायाला गेलाय, मॅच बदलू शकणार आहे इकडेच. दुसराही गेला. त्यांनी खेळाडू बदलायचा निर्णय घेतलाय. नाही, जवळून गेला, फार जवळून गेला. 3 चेंडू संपलेत. शेवटचे 2 चेंडू. 10. शेवटचा आणि वाया गेलेला आहे, काही हरकत नाही. पण या राऊंड मध्ये तुम्ही 30 रन काढलेले आहेत. वा वा. 12 आणि 30 42. तुमच्याकडे फक्त 2 आहेत. आता यांच्या पुढे जायचंय तर तुम्हाला 43 रन्स हवेत. 6 चेंडू आहेत, विचार करा. समच्या जवळ टप्पा टाक. समच्या जवळ आणि पहिल्याच चेंडूला 10. आणि 42. 42 टाय झालेला आहे. आणि 4 चेंडू बाकी आहेत. ही जवळजवळ विराट कोहली आहे. आता 4 चेंडू आणि फक्त 1 रन हवाय जिंकायला. बघा आता हे 4ही नाही. नाही प्लीज गिरिजा, कमान. विराट कोहली.
आता या गप्पांना मी सुरुवात करणार आहे या मान्यवरांपासून. संजय सर, तुमच्याकडे येणार आहे पहिल्यांदा. खरं तर सगळ्यांनाच ही शाब्बासकी हवी विषय असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला बक्षीस मिळावं, पण कितीही मोठी बक्षिसं मिळाली तरी आयुष्यातलं एक पहिलं बक्षीस सगळ्यांना आठवतं, जे पहिल्यांदा मिळालेलं असतं. कुठली तरी शाब्बासकी किंवा छोट्याशा पैशाच्या स्वरूपात पहिलं बक्षीस आठवतंय सर? हो, पहिलं बक्षीस मला वक्तृत्व स्पर्धेबद्दल मिळालं होतं. वा. मी 3रीत होतो तेव्हा. हां. आणि विषय होता की उत्स्फूर्त बोलायचं. तर मुळात 3रीमध्ये होतो, त्यामुळे उत्स्फूर्त या शब्दाचा अर्थ कळायला 2 मिनिटं गेली. मग नंतर कळलं काय आहे ते. म्हटलं मला नाही जमणार. मग त्यांनी चिठ्ठीतला विषय दिला, तो काहीतरी वेगळाच होता. म्हटलं मला नाही जमणार. बरं, मी पहिलाच होतो. मी पपलं नको नको म्हणतोय. त्यांना म्हटलं असं कसं? बरं, मग तुला पाहिजे त्या विषयावर बोल. म्हटलं माझा नावडता विषय, याच्यावर मी बोलेन. आणि शक्यतो सगळ्यांचा आपला नावडता विषय काय असतो तुम्हाला माहिती आहे? गणित. तर म्हटलं गणित मला आवडत नाही. त्याचं कारण ते हौदाला भोग पडलेलं गणित असतं. तर ते पाणी भरत राहतात, त्यापेक्षा कोणीतरी येऊन तो रिपेअर का करत नाही हौद? वा वा. असे प्रश्न पडतात मला, म्हणून ते मला आवडत नाही. असं मी बोललो विनोदी, असं थोडंसं विनोदी. म्हणजे मीच हसत होतो, त्यामुळे मला ते विनोदी वाटत होतं. आणि मग मला त्याचं बक्षीस मिळालं. त्यानंतर पुढे 3 वर्ष मला सांगितलं तर खोटं वाटेल, मी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी लोकांना खोट्या वाटतात, पण त्या खऱ्या असतात. मला गाण्याबद्दल 3 वर्ष बक्षीस मिळालं होतं, संगीताबद्दल. पुढे मी गाणं थांबवून संगीतावरती उपकार केले, भारतीय संगीतावरती. आता येणार आहे स्वातीताई तुमच्याकडे. तुमच्या लक्षात आहे तो प्रसंग जेव्हा पहिलं बक्षीस मिळालं होतं? हो, लक्षात आहे माझ्या. मी शाळेच्या सगळ्या माझ्या आयुष्यात कधीही नाटकातनं काम केलं नाही. मी अत्यंत अशी घाबरट मुलगी होते, जी कुणाची बोलायची नाही. काम करायला आवडतं असं मला वाटायचं, पण मी कधी डेअरिंग नव्हतं केलं. आणि कॉलेजमध्ये जेव्हा रुईया कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली आणि पहिली एकांकिका स्पर्धा होती, तेव्हा मुली फार कमी आल्याने 3 पात्रांची एकांकिका होती, पिदी नावाची. ती एकच मुलगी होती. आणि त्या पिदीमध्ये काम केल्यावर INTचं पहिलं बक्षीस मला मिळालं होतं, बेस्ट ॲक्ट्रेसचं. वा. संपदाताई, तुमच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस? पहिलं बक्षीस अपलम चपलम डान्स केला होता मी. हो हो. आणि गणेशोत्सवातली स्पर्धा होती आणि नाव दिलं होतं कोणीतरी आणि नाचायचं मला असं म्हणून मी डान्स केला होता आणि पहिलं बक्षीस मिळालं की. वा वा. मी पण गेलो होतो, अपलम चपलम होती, मला खूप चपला मिळाल्या होत्या. मी मराठी, झी मराठी.